माझं नाव परमेश्वर ज्ञानदेव डुबल, राहणार आजनसोंड. माझा मोबाईल नंबर आहे 9921636527. मी पहिल्यांदा आमचे हिंगोली साहेब मित्र असल्यामुळे त्यांनी आम्हाला डेमो दिले होते. डेमो दिल्यानंतर त्याचा रिझल्ट एकदम चांगला आला. पहिल्यांदा आम्ही एक 40-45 दिवसाचा असताना मारला. त्याने आम्हाला सांगितलं होतं की जमिनीचा पीएच सुद्धा कंट्रोल मेंटेन करते. पीएच मेंटेन करते. त्यामुळे त्याचा मी पहिल्यांदा त्यांनी डेमो दिल्यानंतर मारला आणि त्याचा एकदम रिझल्ट चांगला मिळाल्यानंतर परत आम्ही जवळजवळ 2-3 महिने आम्ही 40 दिवसाची मका झाल्यानंतर एकदा स्प्रे मारलाय आणि नंतर एक 2 महिन्याची झाल्यानंतर म्हणजे तुऱ्याच्या जेव्हापर्यंत मारता येत आहे तोपर्यंत एकदा मारलं. याच्यामुळे याचं एक झालं की त्यांनी सांगितलं होतं की याचा रूट मोठं होत आहे, काळोखी चांगली राहते, उंची वाढते. त्यामुळे ह्याचा सगळा रिझल्ट आम्हाला व्यवस्थित मिळाला आहे. ह्या मक्यासाठी तुम्ही किती वेळा स्प्रे घेतले? ह्या मक्यासाठी 2 वेळा असते. 2 वेळा. आणि आधी जी मका होती त्याला आम्ही त्यावेळेस बी 2 वेळा 2 वेळा घेतला होता. आता ह्या मका ज्यावेळेस तुम्ही लावल्यापासून 40व्या दिवशी तुम्ही स्प्रे घेतलाय, नंतर परत तुम्ही नंतर ज्यावेळेस तुम्हाला फवारे येत होतं अंदाजे 15 दिवसाच्या फरकानंच घेतो, 15-20 दिवसाच्या. आता हे तुम्हाला त्यात काय काय फरक दिसून आला? म्हणजे कांडीची जाडी वाढली, पानाची रुंदी पण चांगली झाली आहे, पानाची रुंदी चालली, ती हाईट चांगली वाढते. आणि व्हरायटी आता कसं आहे, आम्ही एकदम ही बी एका ठिकाणी असून सुद्धा त्याची खोड एकदम चांगलं मोठं आहे. आणि आमचं दोन्ही पर्पज असते, एक तर चारा आणि पीक असेल तर. मुरघास वगैरे करता का तुम्ही? दोन्ही करतोय, म्हणजे पीक बी चांगलं आलं पाहिजे, कारण त्यासाठी व्हरायटी बी आम्ही चांगली निवडतो ना. आणि नाही चाराला गेली तर मग आमचे पीक बी चांगलं आलं पाहिजे. कोणती व्हरायटी तुमची? ही CP 333 आहे. CP 333 वापरलं तरी तुम्हाला चांगली उंची पण चांगल्या हाईट गेली चांगली, आणि पानाची रुंदी बघा चांगली एकदम वाढली, आणि महत्वाचं म्हणजे कांडे पण चांगले झाले. कांडे बी चांगले आहेत. तुम्हाला दोन्ही पण ह्याला वापरता येते. अजून तुमचा चोरा पडला नाही, कुठे तर फक्त दिसते तरी सुद्धा 100% उत्पन्न चांगलं भेटते. हे माझा दुसरा प्लॉट आहे म्हणजे हे वापरण्याचा. ह्याच्या आधी बी भरपूर म्हणजे वापरले. उसाला वगैरे वापरले का तुम्ही? उसाला नाही वापरले, हरभऱ्याला वापरलंय. बरं. हरभऱ्याला कोणत्या स्टेजला वापरलं? हरभऱ्याला एकच वेळ वापरलं. काय होतं मला साधारण एक रिझल्ट तर एकदम म्हणजे फुटवा वगैरे भरपूर निघाला, फुटवा वाढला, आणि थोडं पिळसरच प्रमाणात होतं, पाणी वगैरे दिलं नव्हतं. त्याचा बी म्हणजे एकदम हिरवागार झाला. गाठी परत आम्ही त्याच्यात एक सणात मिळते.